कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. रात्री मंजू उशिरा किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेली होती. तिच्या मागे मायावती आलेली असते, म्हणजेच तिची सासू मम्मीची, आणि त्यांना तिचा खूप राग येत असतो. त्यांचं असं झालेलं असतं की हिच्यामुळेच सत्या विजयी झालेला आहे आणि मी हारलेले आहे, हिच्या सगळ्या कटकारस्थानामुळे. तेव्हा आता मंजू तिच्या कशीबशी तावडीतून सुटलेली असते आणि तिला म्हणत असते, तुम्ही आई आहात का कोण आहात? अहो, आई असून असं वागत आहात. एका मुलाचा विजय तुम्हाला सहन होत नाही आणि तुमचा झालेला पराभूत तुम्हाला सहन होत नाही. आत्ता तुम्ही माझ्यावर जो हल्ला केलेला आहे तो एका क्षणासाठी मी आत्ताच्या आत्ता घरातील सगळ्यांना जमा करू शकते किंवा तुमच्यावर पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकते, पण मी असं काहीच करणार नाही. तेव्हा मंजू खोलीमध्ये येते. सत्या निवांत झोपलेला असतो. त्याच्या बाजूला बसून सत्याच्या डोक्यावरती हात फिरवत असते. हात हातात घेऊन म्हणत असते, सत्या, आत्तापर्यंत इथपर्यंत येण्यासाठी आपण खूप खडतर प्रवास सहन केलेला आहे. इथून सुद्धा आपण त्याच पद्धतीने करू आणि मला खात्री आहे आपण दोघं मिळून ही लढाई नक्कीच जिंकू. मला खूप आनंद आहे की तू नगरसेवक झालेला आहेस, पण घरातील अशी काही लोक आहेत की त्यांना अजिबातच ह्या गोष्टीचा आनंद झालेला नाही. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आज दुसऱ्या दिवशी सकाळी वटपौर्णिमेची पूजा सुरू होणार असते आणि त्यामुळेच आता इथे छोट्या जाऊबाई, म्हणजेच की जी काही आपली मंजिरी आहे तिची जाऊ छान तयार झालेली असते. पण आता खरं तर वटपौर्णिमेचा उपवास तिला करायचा नसतो, तर जो काही तिचा नवरा आहे त्याला करून घ्यावा लावायचा असतो. म्हणजेच काय तर तुला नाही का असं वाटत की 7 जन्मात मीच तुझ्या पदरी पडावी, मीच तुझी 7 जन्म बायको असावी, असं तुला वाटत नाही का? तुला जर हे सगळं काही वाटत असतं तर तू माझ्यासाठी हा उपवास करावा असं मला वाटतंय. अगं, कमीत कमी मला एखादं फळ तरी खाऊ दे. नाही जगदीश, अजिबातच मी तुला कुठलंच फळ वगैरे सुद्धा खाऊ देणार नाही. आज तू निरंकार आणि माझ्यासाठी निर्जली उपवास धरायचा आहेस. अगं, असं काय करतेस? असं कुठे असतं का? तेव्हा ती बोलत असते, हो असंच असतं. आणि तेव्हा तो मनामध्ये विचार करतो, ठीक आहे, ऑफिसला गेल्यावर मागच्या वेळेस सारखी कांदा भजी मस्त ऑर्डर करेल आणि ती खाईल. इकडे मात्र सत्या अंघोळ करून आलेला असतो, तर समोर मंजू तयार होताना दिसत असते आणि तो बोलत असतो, मग काय, आता मी नगरसेवक झालेलो आहे म्हटल्यावर तुम्ही एवढे छान तयार का झालात? अरे सत्या, असं काय करतोयस? आज काय आहे माहित नाही का? खरं तर तुला आता इथून पुढे रोजच कॅलेंडर पाहावं लागणार आहे. तेव्हा तो बोलत असतो, का बरं असं का? मला का बरं कॅलेंडर पाहावं लागणार आहे? तेव्हा इथे ती बोलत असते, अरे तू आता नगरसेवक झालेला आहेस आणि सोबतच आज काय आहे? आज मी तुझ्यासाठी उपवास केला आहे. तू मला 7 जन्म हवास म्हणून मी तुझ्याकरिता उपवास केलाय आणि आज वटपौर्णिमा आहे. तेव्हा आता तो बोलत असतो, अगं मी तुला 7 जन्म काय, तू मला तर पुढचे 1000 जन्म हवी आहेस आणि त्या 1000 जन्मामध्ये मीच तुझा नवरा आणि तूच माझी बायको म्हणून हवी आहेस. असं म्हणूनच आता सत्या मंजिरीच्या कानातले घालून देत असतो आणि तेव्हा किती गोड रूप दिसतंय, हे लाजल्यावर तर अजूनच गोड गोड दिसतंय. असं म्हणूनच तो तिच्यासोबत मुद्दामूनच तिला छळण्याचं काम करत असतो. आता मंजिरी छान तयार होऊन निघालेली असते आणि तिनं सत्यासाठी छान ब्लेझर आणि त्यासोबतच कोट काढून ठेवलेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला मम्मी हॉलमध्ये असतात. तिथे सायली गेलेली असते. ती म्हणत असते, मम्मीजी आज वटपौर्णिमा आहे, मी कशी दिसते? तुम्हाला उपवास करायचा नाहीये का? पण हा आवाज कसला बाहेरून येतोय ते पाहण्यासाठी मम्मीजी येतात. तर आता मम्मीजी मंजूला म्हणत असतात, हे समजा तू मुद्दामून केलंस ना, तुला काय वाटलं रात्रीचं हे सगळं मीडियासमोर तू आणणार आहेस का? तेव्हा आता मंजू म्हणत असते, हे तर मी मुद्दामून नाही केलेलं किंवा हे लोकांना मी मुद्दामून नाही बोलवलेलं, पण ठरवलं तर मी नक्कीच तसं काहीतरी करू शकते, असं ती सरळ सरळ मायाला धमकीच देत असते. तर इकडे मात्र मुकादम खूपच जास्त टेन्शनमध्ये येऊन बसलेले असतात. आपल्या हातून सर्व काही गेलेलं आहे. त्यासोबतच जे काही तात्यासाहेब आहेत त्यांच्या हातून सुद्धा सगळ्या काही गेलेलं आहे. सगळी सत्ता त्या सत्यजित सुर्वे यांच्या हातामध्ये गेलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे ते मोठ्या वरिष्ठांना फोन करत असतात, पण सरळ सरळ त्यांचा फोन कोणीच घेत नसतं. तेव्हा आता इथे ते बोलत असतात, काय हे सरळ सरळ टाळतायत मला हे लोक, माझा फोन घेत नाहीयेत, काय बोलायचं होता? तर आता इकडे दुसऱ्या बाजूला
सत्या खूपच सुंदर आणि हँडसम असा तयार झालेला असतो. भावी नेता, भावी नगरसेवक म्हणून तो खूपच सुंदर दिसत असतो. मंजिरी मात्र त्याच्याकडे ह्या रूपाला बघून पाहतच असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय चाललंय नेमकं? नगरसेवकावर लाईन मारताय का तुम्ही? असं म्हणूनच आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मुकादमांचा पारा खूपच जास्त चढलेला असतो. तर इकडे सत्या मुद्दामूनच मंजिरीसोबत तिला चिडवण्याचं काम इथे तो करत असतो. इकडे मात्र त्याच्या मेहुण्यांनी वरिष्ठांना फोन केलेला असतो आणि ते लोक बोलत असतात की आता कशा पद्धतीने इथून पुढची खेळी खेळायची आणि तात्यासाहेबांना सुद्धा आपल्या बाजूने करून घ्यावंच लागणार आहे. मध्यंतरी तात्यासाहेब बोलले होते की त्या सत्याला ठेवायचं नाही आणि त्यासोबतच आता तात्यासाहेब खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. नाही, आता जाऊन काही करून त्या सत्यजितला भेटावंच लागेल म्हणूनच ते तयारी करत असतात. तर आता दुसऱ्या बाजूला इकडं पत्रकार परिषद आलेली असते. आता खरं तर ही पत्रकार परिषद कशासाठी आलेली असते तर ती फक्त आणि फक्त इथे सत्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी, सत्याचं भरभरून कौतुक करण्यासाठी ही लोक सगळी काही इथे जमा झालेली असतात. ही सगळी लोक जमा झाल्यानंतर सत्याला बऱ्याच काही गोष्टी आणि बरेच काही प्रश्न इथे ते विचारत असतात. इकडे मात्र जेव्हा तात्यासाहेब तिथे येतात आणि तिथे आल्याच्या नंतर मात्र जे काही पत्रकार लोक आहेत ते मात्र तात्यासाहेबांना सरळ सरळ टाळत असतात. तरी सुद्धा सत्य मात्र त्यांचा मान त्यांना देत असतो आणि त्यांना बसण्याची जबरदस्ती करत असतो. आता शेवटी मात्र पत्रकारांचे विषयस्थ नगरसेवक तुम्ही आहात ते नाही आणि इथेच मात्र तात्यासाहेबांचा अपमान झालेला असतो आणि ही गोष्ट मात्र मंजिरीच्या लक्षात आलेली असते की तात्यासाहेबांना फक्त आणि फक्त इथे मानच हवा आहे. पण आता शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा तात्यासाहेब हे वरिष्ठ आहेत आणि त्यामुळे त्यांना मान देणं हे जास्त गरजेचं आहे. ह्या सगळ्या ही गोष्टी इथे सुरू असतात. आता मात्र मंजिरीला छान तयार झाली असते आणि तिला वड पोचायला जायचं असतं. खरं तर आता तात्यासाहेबांकडून सत्याला आमंत्रण आलेलं असतं आणि मंजिरी म्हणत असते नाही, अगोदर वडाला जायचंय. तेव्हा आता लेडीज फर्स्ट असंच म्हणत यांचं दोघांचं थोडंसं सुरू असतं. तेवढ्यातच तिथे आता मुकादम येतात. मुकादम तिथे आल्याच्यानंतर काय चाललेलं आहे असं विचारल्याच्यानंतर मात्र मंजिरी म्हणत असते मला वडाला जायचं आहे. याला म्हणते मी तुझे कामं करून घे म्हणून. त्यावर आता इथे तात्यासाहेब म्हणत असतात लेडीज फर्स्ट आणि तात्यासाहेबांकडून सुद्धा लेडीज फर्स्टचा हा जो काही टॅग आहे तो लागल्याच्या नंतर मात्र जी काही मंजिरी आहे ती खूपच जास्त खुश झालेली असते. तेव्हा आता तात्यासाहेब म्हणत असतात तुला ह्या जन्मात काय तुझा सत्यमान मागून घ्यायचा आहे तो मागून घे, पण त्याचा लवकरच मी बंदोबस्त व्यवस्थित करणार आहे हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. इकडे आता सगळेजण बायका वडाच्या पूजेसाठी जमलेल्या असतात आणि वडाच्या पूजेसाठी जमलेल्या बायका ज्या आहेत खूप गर्दी असते. तेव्हा मात्र इथे आता मंजिरी बोलत असते कशी वडाची पूजा करायची आता मी इथे. मला काय वाटतं सत्य तुला सांगू का, प्रत्येक बायकाकडीच एक एक वडाचं झाड पाहिजे आणि प्रत्येक बायकाने एक एक वडाचं झाड हे लावलंच पाहिजे. कसं होईल माहितीये का, आठवण पण राहील आणि सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ऑक्सिजनसाठी सुद्धा हे सगळं काही व्यवस्थित होईल असं मंजिरीने म्हणून दाखवलेलं असतं की लगेचच आता सत्या त्याच्या माणसाला कामाला लावत असतो प्रत्येकासाठी एक एक वडाचं झाड आणण्यासाठी. म्हणूनच त्याची सगळी काही तयारी इकडे सुरू असते. तर आता इकडे मुकादमांच्या घरी मुकादमांनी उपवास केलेला असतो पण त्यांच्या बायकोने मात्र इथे उपवास केलेला नसतो आणि ती दाबून खात असते. तर आता इकडे मुकादम म्हणत असतात अहो जरा तरी काहीतरी बाळगा, आम्हाला सुद्धा खूप भूक लागलेली आहे, तुम्हाला त्याची काळजी अजिबातच नाही आहे का. त्यावर आता इथे मात्र ती बोलत असते अजिबातच नाहीये. आणि तेवढ्यातच मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुकादमांच्या घरी तात्यासाहेब आलेले असतात. मुकादमांच्या घरी तात्यासाहेब आल्याच्या नंतर मात्र इथे ते कशासाठी आले का आले ही गोष्ट मात्र ते पाहण्यासाठी आता आतमध्ये येतात. तर आता इकडे मात्र जी काही मुकादमांची बायको आहे ती म्हणत असते ठीक आहे तुम्ही बसा बोलत, मी आहे आतमध्ये असं म्हणूनच ती आतमध्ये जात असते. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, ज्या पद्धतीने आता इथे सत्याला मारायचं आहे ती गोष्ट इथे आता ते दोघं जण डिस्कस करत असतात.
त्याचसोबत आता इकडे सत्याने हा जो काही अनोखा पराक्रम राबवलेला आहे तेव्हा मात्र सर्वजणच खूप जास्त आनंदात झालेले असतात. प्रत्येक जण एक एक वडाचं झाड लावत असतं आणि इथे मीडियावाले सुद्धा येऊन पोहोचलेले असतात. हा काही पहिलाच नगरसेवकाचा उपक्रम आहे आणि ते सुद्धा आगळा वेगळा, सगळ्यांना भारावून टाकणारा. आणि त्यासोबतच मंजिरी खूपच जास्त खुश झालेली असते की सत्याने यापासूनच या कार्यक्रमापासून सुरुवात केली म्हणून. दोघं जोडपी मस्त झाडं लावत असतात आणि इथे वडाची पूजा करत असतात. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला आजचा एपिसोड? खूपच इंटरेस्टिंग होता. आणि शिवाय इथे एक एक वडाचं झाड लावूनच ही सगळी काही पूजा इथे दोघांनी मिळून केलेली असते. मंजिरीने 7 जन्मासाठी इथे सत्याला मागितलेलं असतं, तर सत्याने मात्र हजारो जन्म मला मंजिरीच हवी आहे असं सुद्धा मागितलेलं असतं. तर भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा कॉन्स्टेबल मंजू.